यानंतर बातमी पंढरपूर मधली आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन सुलभ आणि लवकर व्हावं यासाठी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे निर्देश दिले होते, पण राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते मात्र या व्हीआयपी दर्शन बंदीचा फज्जा उडवत असल्याचं समोर आलं आणि त्यामुळे सर्वसामान्यांचे विठ्ठल रखुमाई व्हीआयपी दर्शनाच्या जोखडातून कधी मुक्त होणार हा सवाल आता सर्वसामान्य वारकरी विचारतोय। आषाढी वारीच्या काळात लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक तास ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता उभे असतात। देहभान हरपून ते देवाच्या पायी लीन होतात। त्यांचे कष्ट वेदना कमी होण्यासाठी दरवर्षी वारीच्या काळात व्हीआयपी दर्शन बंद केलं जातं। यंदाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचे निर्देश दिले होते। त्याच्यामध्ये नमूद आहे की ज्या नियमित दर्शन रांगा आहे त्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही ठिकाणावरून नवीन लाईन तयार करू नये किंवा इतर ठिकाणावरून दर्शन देऊ नये, तर त्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी मंदिरे समिती त्याचप्रमाणे सर्व जिल्हा प्रशासन करणार आहे आणि या आदेशाची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही हे पाहणी करण्यासाठी सुद्धा माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी 2 नायब तहसीलदारांची नेमणूक केलेली आहे आणि ह्या आदेशाची अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे। गुरुवारी 15 जुलैपासून व्हीआयपी दर्शन बंद करण्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। त्याच दिवशी राज्याचे माजी मंत्री भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे दर्शनाला आले होते। त्यांनी आधी पूर्व परवानगी घेऊन नियोजन केलं होतं, मात्र दर्शनाला आल्यानंतर मुनगंटीवार यांच्यासोबत आलेल्या लोकांना व्हीआयपी दर्शन बंदीचा आदेश दाखवत मंदिर प्रशासनानं रोखलं। यावर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अधिकारी मला म्हणाले की आपण किती लोक आहात, म्हणाले म्हणजे 10 लोक आहेत। मला परवाच म्हणाले की 5-5 जणांनी दर्शन करता येईल। आज त्यांचा काहीतरी निर्णय बदलला। जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा लक्षात आलं आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही मला रेस्ट हाऊस मध्ये सांगितलं, पण मला तेव्हा हे माहित नव्हतं की मला परवा अनुमती दिली, काल निर्णय नवीन झाला। निर्णय हा गर्दी किंवा परिस्थितीजन्य घेतलाच पाहिजे। फक्त त्यांनी मला कन्वे केलं असता तर जास्त चांगलं झालं असतं। तर खूपच गुंतागुंत दिसत आहे तिथे। एक लक्षात आलं की समन्वयाचा थोडा अभाव आहे। महसूल असेल, बीबीजीचे लोक आहेत तिथं, तेही एकदम टाईट राहत आहे, तर त्याच्यामुळे समन्वयाचा अभाव आहे, बाकी नाही। मात्र काही वेळातच शिवसेना नेते पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील दर्शनासाठी आल्यानंतर मात्र समितीकडून कोणतीही आडकाठी केली गेली नाही। त्यांच्या सोबत आलेल्या बऱ्याच पदाधिकाऱ्यांना थेट मंदिरात प्रवेश मिळाला। व्हीआयपी दर्शन बंदीचा आदेश धुडकावत शिवसैनिक थेट आत गेल्यानं व्हीआयपी दर्शन बंदीचा पुरता फज्जा उडाल्याचं दिसलं। यावर गुलाबराव पाटील यांनी आपल्या सोबत आलेल्या लोकांना अडवलं नाही म्हणत जणू काही घडलंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न केलाय। होतो त्यावेळेस काय झालं मला माहित नाही, पण सुधीर भाऊ हे समजदार आहेत आणि आमच्या राज्याचे माजी अर्थमंत्री आहे। जवळपास 7 वेळेसपासले ते आमदार आहे आणि बरेच खात्याचे ते मंत्री राहिलेले आहे। त्यामुळे प्रशासनाची चूक असली किंवा लोकप्रतिनिधी चूक असली तरी आम्ही समजून घेऊ। अशा पद्धतीची वागणूक देणं मला पूर्ण माहित नाही, मी बोलेल सांगेल। मी आल्यानंतर माझ्याबरोबर आता लोकांना सोडलं, पण त्यांच्याबरोबर काय झालं मला माहित नाही आणि असं होऊ नये अशी अपेक्षा आमची आहे। एकीकडे माजी मंत्री राहिलेले सुधीर मुनगंटीवार आणि दुसरीकडे विद्यमान मंत्री असलेले गुलाबराव पाटील, 2 नेत्यांच्या बाबतीतही व्हीआयपी दर्शन बंदीचे 2 प्रकार समोर आले। पण विठ्ठलाच्या दारात किमान वारीच्या काळात तरी व्हीआयपींना थेट दर्शन का द्यावं हा सवाल आता उपस्थित केला जातोय। मी व्हीआयपी दर्शनाचा फटका काय बसतो, खरं तर एक पंढरपूरच्या ठिकाणी श्रद्धेने जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तरी ते सहन करण्याची आवश्यकता आहे। देवाच्या दर्शनाला जातो आपण, तिथे फटका बसला असं मला म्हणता येत नाही। घटनात्मक पदावर असलेले आमदार, खासदार, मंत्री यांना व्हीआयपी दर्शनामधून सूट आहे, मात्र त्यांच्या सोबत आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वारी काळामध्ये थेट शॉर्टकट दर्शन मिळणार नाही हा नियम आहे। पण या बंदीचं भान ना गुलाबरावांच्या कार्यकर्त्यांनी बाळगलं ना बंदीची अंमलबजावणी करणाऱ्या मंदिर समितीला या बंदीचं भान राहिलं। त्यामुळे मंदिर समितीनं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मंदिर अधिकाऱ्यांसमोरच होत नसल्याचं चित्र दिसून आलंय। या प्रकारामुळे मंदिर प्रशासनाच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। त्यामुळे पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंदीची कडक अंमलबजावणी होऊन सर्वसामान्यांचा त्रास कमी होणार कधी हा सवाल आहे। मंदिर समितीने व्हीआयपी दर्शन व्यवस्था तर बंद केली, मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुळे या व्हीआयपी दर्शन व्यवस्थेचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं।
भाजप नेत्यांनी मात्र समन्वयाने मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकलं, मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांनी हा आदेश झुगारत VIP दर्शन व्यवस्थेतून विठुरायालाच मुक्त करण्याचं काम केल्याचं काल पाहायला मिळालं. कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर.